नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या AI सक्षम एज्युकेशन टॅबलेटचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या AI सक्षम एज्युकेशन टॅबलेटचं नाव मिल्की वे असं आहे. आणि हे जे टॅबलेट आहे हे इपिक कंपनीने मीडियाटेक इंडिया व कोरवर एआयच्या भागीदारीत तयार केला असून याचं डिझाईन व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीनं केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने भारताचा पहिला मिलिटरी दर्जाचा गुप्तचर म्हणजे स्पाय उपग्रह विकसित केला आहे? तर आता भारताचा पहिला मिलिटरी दर्जाचा स्पाय उपग्रह हा TASL या कंपनीनं तयार केलेला आहे. TASL म्हणजे काय, तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या कंपनीद्वारे या उपग्रहाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या उपग्रहाच्या निर्मितीसाठी TASLने लॅटिन अमेरिकन कंपनी सेटेलॉजिकची मदत घेतलेली आहे. आणि मित्रांनो, हा जो उपग्रह आहे हा उपग्रह एप्रिलपर्यंत स्पेसएक्स या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे. व या उपग्रहाचं ग्राउंड स्टेशन कुठे असेल, तर बेंगलोर येथे या उपग्रहाचं ग्राउंड स्टेशन असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, इस्रोने कोणत्या रॉकेटच्या साहाय्याने इन्सॅट 3DS हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर आता हा जो इन्सॅट 3DS उपग्रह आहे याचं लॉन्चिंग GSLV F-14 या रॉकेटद्वारे करण्यात आलेलं आहे. आणि तसेच आपल्याला या उपग्रहाच्या लॉन्चिंगचा दिनांक सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, इन्सॅट 3DS हा उपग्रह GSLV F-14 द्वारे 17 फेब्रुवारीला लॉन्च करण्यात आलेला आहे. व कोणत्या केंद्रातून याचं लॉन्चिंग झालं आहे, तर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. व हा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये पुढील 10 वर्षासाठी कार्यरत असणार आहे. किती वर्षासाठी, तर पुढील 10 वर्षासाठी हा उपग्रह कार्यरत असणार आहे. व इन्सॅट 3D मालिकेतील हे एकूण 7वे उडाण आहे. या मालिकेतील शेवटचा उपग्रह इन्सॅट 3DR 8 सप्टेंबर 2016 रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यानंतर आता इन्सॅट 3DS हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. या उपग्रहाचं एकूण वजन किती आहे, तर 2274 किलो इतकं या उपग्रहाचं वजन आहे. बरं, या इन्सॅट मालिकेतील उपग्रहाचं काम काय आहे, तर भारताच्या दळणवळण, प्रक्षेपण, हवामानशास्त्र, शोध आणि बचाव गरजा पूर्ण करण्यासाठी इस्रोद्वारे हा इन्सॅट कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली? तर आता हे जे श्री कल्की धाम मंदिर आहे याची पायाभरणी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुठे, तर उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये या कल्की धाम मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. मित्रांनो, हे जे मंदिर आहे हे मंदिर भगवान विष्णूचा 10वा अवतार म्हणजेच कल्की यांना समर्पित असून हे मंदिर एकूण 5 एकरावर उभारले जात आहे. व या मंदिराची निर्मिती किती वर्षात पूर्ण होणार आहे, तर पुढील 5 वर्षात या मंदिराची निर्मिती पूर्ण होणार आहे. या मंदिराचं बांधकाम श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे करण्यात येत असून याचे अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम हे आहेत. प्रश्न क्रमांक 4, मतदार जागृती मोहिमेअंतर्गत पंजाबचे स्टेट आयकॉन म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता पंजाबमध्ये निवडणुकीविषयी जागृती निर्माण करण्यासाठी शुभमन गिल यांची स्टेट आयकॉन म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2019च्या लोकसभेत पंजाबमध्ये 65.96% मतदान झालं होतं व यावेळेसच्या लोकसभेत हे मतदान 70%पेक्षा जास्त व्हावे असं निवडणूक आयोगाने उद्दिष्ट ठेवलेलं आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का, याआधी आपण पाहिलं होतं की भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेते राजकुमार राव यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे, तर सुरेश रैना यांची जम्मू काश्मीरचे युवा मतदार जागृती दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबरोबरच मित्रांनो, हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा, भारतीय निवडणूक आयोग हे विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा आयोजित करतं. यासच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व संसदेच्या निवडणुका सुद्धा भारतीय निवडणूक आयोगाद्वारेच घेण्यात येतात. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विधान परिषदेच्या निवडणुका कोणाद्वारे घेण्यात येतात असं विचारण्यात येतं. त्यावेळेस विद्यार्थी राज्य निवडणूक आयोग असं चुकीचं उत्तर देतात. तर आता इथे लक्षात ठेवा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जातात. तर राज्य निवडणूक आयोगाद्वारे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, जिल्हा पंचायत, पंचायत समित्या, ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित केल्या जातात. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनची निर्मिती कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली?
तर आता महाराष्ट्रातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनची निर्मिती ही धुळे या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. धुळे या जिल्ह्यातील आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये या बालस्नेही पोलीस स्टेशनचं उद्घाटन न्यायमूर्ती संदीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. व हे जे बालस्नेही पोलीस स्टेशन आहे याची संकल्पना कोणी मांडली होती, तर जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या संकल्पनेतून हे बालस्नेही पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आलेलं आहे. येथे आता धुळ्याचा उल्लेख आला आहे, तर धुळ्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. धुळे हा जिल्हा नाशिक विभागात स्थित असून धुळे या जिल्ह्याला जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहेत. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमा सुद्धा धुळे या जिल्ह्याशी संलग्न आहेत. धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर 8,095 चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ असून 2011च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यामधील लिंग गुणोत्तर हे 996, बाल लिंग गुणोत्तर 898, तर साक्षरता दर हा 72.8% इतका आहे. धुळे जिल्ह्यातील मुडावद येथे तापी व पांजरा या नद्यांचा संगम होतो व धुळे हे शहर पांजरा नदीच्या काठावर वसलेलं आहे. धुळ्याचा उल्लेख दुधा तुपाचा जिल्हा म्हणून देखील केला जातो व धुळ्यामध्येच आनेर धरण सुद्धा स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली? तर नुकतेच आता ग्रीस या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. याबरोबरच आता ग्रीस या देशामध्ये समलिंगी जोडप्यांना समान पालकत्व अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. IRCTCचे अध्यक्ष आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता IRCTCचे अध्यक्ष आणि MD म्हणून संजय कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे संजय कुमार जैन आहेत हे 1990च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी असून ते चार्टर्ड अकाउंट देखील आहेत. त्यांनी यापूर्वी उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून देखील कार्य केलेलं आहे व आता त्यांची IRCTCचे अध्यक्ष आणि MD म्हणून 31 डिसेंबर 2026 पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली आहे. IRCTCचं फुल फॉर्म काय आहे, तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असं IRCTCचं फुल फॉर्म असून याची स्थापना 27 सप्टेंबर 1999 रोजी करण्यात आलेली आहे. हे जे IRCTC आहे हे भारतीय रेल्वे, रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकारच्या अंतर्गत कार्य करत असून हे रेल्वेसाठी तिकीट, खानपान आणि पर्यटन सेवा प्रदान करते. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर महिला बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर आपल्या भारताने या महिला बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलेलं आहे व ही स्पर्धा भारताने प्रथमच जिंकलेली आहे. भारताने थायलंड या देशाला मागे टाकून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. बरं, पुरुषाच्या बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर चीन या देशाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर मलेशियामधील सेंगलोर येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 9. नेटवर्किंग, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सरकारी योजनासह स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी सुफलम कॉन्क्लेव्ह 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हे जे सुफलम कॉन्क्लेव्ह 2024 आहे याचं उद्घाटन पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हे जे पशुपती कुमार पारस आहेत हे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री आहेत व त्यांच्या हस्ते सुफलम कॉन्क्लेव्ह 2024चं उद्घाटन झालेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे हा दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर मल्टीलँग्वेज एज्युकेशन, अ पिल्लर ऑफ लर्निंग अँड इंटरजनरेशनल लर्निंग अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येतो? तर युनेस्कोने 1999 मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती आणि 2000 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता व हा दिवस साजरा करण्याची मागणी कोणत्या देशाने केली होती? तर बांगलादेश या देशाने हा दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. बरं, तुम्हाला माहित आहे का संयुक्त राष्ट्राकडून देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून कोणते दशक घोषित करण्यात आलेलं आहे? तर 2022 ते 2032 हे दशक संयुक्त राष्ट्राकडून देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येतो व हा दिवस 2009 मध्ये प्रथम साजरा करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही.
कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.